याच्या ऑफिसमध्ये जो नितीन जाधव नावाचा मुलगा काम करत होता, त्या मुलाचं लग्न झालं. बाबाची नजर त्याच्या बायकोवर गेली आणि एकदा बायकोला भेटायला आण असं काहीतरी त्यांनी म्हटलं. आता माझा मालक काय करतो हे तर मला माहिती आहे, बरोबर. मग माझ्या बायकोवर त्याची नजर गेली हे वाटल्यामुळे त्यांनी काय केलं की आज काय करतो मला माहीत आहे, त्यांनी स्पाय कॅमेरे ऑफिसमध्ये फिट केले आणि त्याचं फुटेज तो घेत राहिला. जेव्हा ते सगळं पाहत होता तो, मे बी आता ह्युमन बिंग्स टेंडन्सी आहे की या महिलांना ब्लॅकमेल करून किंवा या बाबालाच ब्लॅकमेल करून मला काही पैसे मिळतील का असंही वाटलं असेल का माहिती नाही. पण त्यातले काही फुटेज घेऊन हा गायब झाला. जवळपास 3 महिने तो गायब होता. आणि गायब झाल्यानंतर त्यांनी काय केलं, एका ARTO महिलेला तिची क्लिप पाठवली, तिला पैशांची मागणी केली. तिने स्वतःचा भाऊ, नवरा, जेठ अशा घरातल्या पुरुषांना सांगितलं आणि त्या सगळ्यांनी तिला सपोर्ट केला. शी सेड की मला माहिती नाही हे माझ्याशी केव्हा झालं, कदाचित मला ते प्यायला दिलं म्हणून गुंगी आली असेल किंवा हिप्नोटाईज केलं असेल. आणि सुदैवानं त्या महिलेवर तिच्या लोकांचा विश्वास असल्यामुळे त्यांनी सपोर्ट केलं. अहिल्यानगरमध्ये त्यांनी ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला नितीन जाधवच्या विरोधात. आता ते सगळे लोक या बाबाचे भक्त होते, कदाचित ती कुणकुण बाबांपर्यंत पोहोचली असेल. बाबांना कळलं आता हे आपल्या भोवती येणार. त्यांनी लगेच नाशिक पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या तरी नाशिक जिल्ह्यातल्या तक्रार दाखल केली की हे सगळे फोटोज माझे म्हणून कोणीतरी माझाच माणूस हे करतोय आणि हे सगळे फोटोज मॉर्फ केलेले आहेत, हे माझे नाहीत. आता मी जसं म्हटलं तसं नाशिकचाही SP हा कर्तव्यदक्ष आहे. ठीक आहे, तक्रार नोंदवून घेतली आणि त्यांनी ते फोटोज फॉरेन्सिककडे पाठवले की मॉर्फ आहेत की खरे आहेत. बाबा म्हणतात म्हणून ते मॉर्फ नाहीत आणि तो कुणीतरी नितीन जाधव म्हणतो म्हणून ते खरे नाहीत. लेट अस सी व्हॉट इज दॅट. द रियालिटी वॉज ते फोटो खरे होते, ती CCTVची क्लिप होती. मग दोन्ही पोलीसवाल्यांचे कान खडे झाले की अरे हे कुठून आलं. मग हा नितीन जाधव जो आरोपी आहे ज्याच्याकडून हे महिलेचे फोटोज हे होत आहेत, तोही एक गुन्हा आहे. तर तो तर अहिल्यानगर पोलीस स्टेशनमध्ये कैद आहे. मग यांनी त्यांना सांगितलं की त्याचा मोबाईल जरा बघा, इन्स्पेक्ट द मोबाईल. मोबाईल पाहिल्यावर ती 58 व्हिडिओ आणि ते 200 फोटोज मिळाले. मिळाल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं नितीन जाधवशी बोलल्यावर की हे तर हिमनगाचं टोक आहे.